मानसीने स्वतःच्या केबिनमध्ये प्रवेश केला. केबिनच्या चारही बाजूला तिची नजर भिरभिरली. विंडोवरच्या स्वच्छ पडद्यावरून तिचा हात फिरला. भल्या मोठ्या गुळगुळीत टेबलावरचा पारदर्शक पेपरवेट, पेन स्टँडमध्ये व्यवस्थित ठेवलेली पेने आणि मुख्य म्हणजे त्या पदासाठी असणारी खुर्ची, या सगळ्या वस्तूंना ती स्पर्श करून डोळे भरून पाहत होती. हे स्वप्नवत वाटणारं सगळं काही तिच्यासाठी होतं. मानसी खुर्चीवर जाऊन बसली. डेस्कवर डोकं टेकवून एक क्षण डोळे मिटून घेतले. त्यानंतर दीर्घ श्वास घेतला आणि कामाचे स्वरूप समजावून घेतले. तितक्याच उत्साहाने कामाला सज्ज झाली. उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना आज तिचा पहिला दिवस होता. सराताईसारखे तिने काम नजरेच्या टप्प्यात घेतले. नागरी सेवांचे काम लोकाभिमुख व्हायला पाहिजे, त्यामुळे तिने ऑफिसमधली इतर स्टाफला गरजेप्रमाणे सूचना आणि त्यांची मदतही घेतली. जेव्हा संध्याकाळी ऑफिसमधून ती घरी जायला निघाली तेव्हा सरकारी गाडी घेऊन ड्रायव्हर ऑफिसच्या मुख्य गेटकडे आला. ड्रायव्हरने गाडीचा दरवाजा उघडताच आत जाऊन बसली. ड्रायव्हरला तिने गाडीतील AC बंद करायला सांगितला आणि गाडीच्या विंडोची ग्लास सरकवत तिने बाहेर पाहिलं. गाडीच्या वेगाबरोबर झुळझुळणाऱ्या वाऱ्यामुळे तिला ताजंतवानं वाटत होतं. घरी पोहोचताच तिचा मूड आणखी चांगला झाला, कारण दरवाजावर फुलांचं छान तोरण लावलेलं तिला दिसलं. छान रांगोळी, त्यातली नाजूक नक्षी, सगळं कसं आल्हाददायक वाटत होतं. आता तर काय, अचानक दरवाजामागे लाल गुलाब डोकावताना दिसलं. कॉंग्रॅच्युलेशन्स मम्मा, म्हणत मिहीर दरवाजा मागून बाहेर आला. अरे माझ्या पिल्ला राजा, तू आणि आईने माझं छान स्वागत केलं. तुझा हा गुलाब की नाही मी माझ्या पुस्तकामध्ये कायम ठेवून देईन. मिहीरला उचलून घेत तिने त्याचे पटापट मुके घेतले. मिहीर खुश झाला आणि बाहेर खेळायला गेला. मनू, हे घे पाणी, असं म्हणत आईने पाण्याचा ग्लास मानसी समोर धरला. पाणी पिऊन ती सरळ आपल्या बेडरूममध्ये गेली. जाता जाता तिने आईला सांगितलं, आई, चहा बनवत असशील तर आलं टाक त्यात, आणि तुझा चहा बनला की मला हक दे गं. मानसीने बेडरूममध्ये जाऊन हातातली पर्स बेडवर ठेवत आपणही तिथेच बसली. आई आल्याचा चहा घेऊन आली. काय गं आई, मी येते, मला हक दे असं तुला सांगितलं होतं, तू का आलीस घेऊन? अगं मनू, तू तर दमून भागून आली आहेस. चहा बिस्किट आणली, खाऊन घे. मी मिहीर कुठे गेला बघून येते. टेबलवर ट्रे ठेवून आई निघून गेली. चहा पित असतानाच तिची नजर समोरच्या टेबलवरच्या जुन्या डायरीवर गेली. सहज चालत असताना त्या डायरीमध्ये सुभाषचा पासपोर्ट साईजचा फोटो मिळाला. फोटोतला सुभाष खूपच रुबाबदार व देखणा वाटत होता. पण खरंच या सोज्वळ चेहऱ्यामागे माणुसकी होती का? छे, नको त्या आठवणी. मनाशी म्हणत तिने डायरी बंद केली. डायरीच्या पाहण्याने मानसीला तिचं मन तिला स्वस्थ बसू देईना. आठवणी ओथंबणाऱ्या पावसासारख्या झरझर येऊ लागल्या. मुलगा खूप शिकलेला, मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर कामाला, मुंबईला राहणारा एक स्मार्ट तरुण, असं स्थळ आपणहून चालत आल्यावर आईच्या आनंदाला पारावर उरला नाही. मानसीलाही मनापासून सुभाष आवडला होता. आईने स्वतःचे सगळे दागिने मोडून मानसीला तिच्या आवडीचे दागिने बनवले. शेतजमिनीचा काही भाग विकला आणि मानसीचे लग्न अगदी थाटामाटात करून दिले. लग्नानंतर मानसी मोठ्या आनंदाने शहरात आली. झगमगत्या दुनियेत वावरताना तिला बराच त्रास होता, पण ती ते समजून घ्यायचा प्रयत्न करीत असे. नवरा कामावरून उशिरा यायचा, त्यामुळे संपूर्ण दिवस एकट्याने वावरताना ती कंटाळून जायची. नंतर तर नवरा कधी कधी घरी येत नसे, तर कधी कधी उशिरा यायचा, आणि तेही दारू पिऊनच. सुरुवातीला मानसीने सुभाषला अनेक वेळा त्याच्या अशा वागण्याविषयी विचारले, पण त्याचं उत्तर ठरलेलं, कॉर्पोरेट जगात असंच राहावं लागतं, तुझ्यासारखं गावंढळ नाही, समजलं? अहो, पण तुम्ही रात्रीचे कधी कधी घरी येत नाहीत, ते कुठे जातात ते तर कळू दे. हे मूर्ख बाई, मीटिंग्स असतात, समजलं का? तुला अडाणीला काय समजतं? नॉनसेन्स कुठली, असं काही बाई तो ओरडूनच बोलायचा. एक दिवस तर सुभाष मध्यरात्री घरी आलेला, तोही दारू ढोसून. त्याला तशा अवस्थेत पाहून आजही तिच्या सहनशक्तीचा बांध फुटला. ती रागाने त्याला म्हणाली, अजूनपर्यंत कुठे शेण खायला गेला होता? मानसीच्या तोंडचे असे उद्गार ऐकून सुभाषचा पारा चढला. स्वतःला धड उभंही राहता येत नसलेल्या त्याने तिच्या कानसालीत धडकन लावून दिली तशी ती भिंतीवर जाऊन आदळली आणि तिच्या नाकातून रक्त वाहू लागले. त्याही अवस्थेत मानसीने सुभाषला नेऊन झोपवले. आपण मात्र स्वतःच्या नशिबाला दोष देत रात्रभर पश्चातापाच्या आगीत जागीच राहिली. पहाटे तिला झोप लागली. ती तशीच सोप्यावर पडून राहिली. रोजच्या प्रमाणे आळोखे पिळोखे देत सुभाष सकाळी उठला तेव्हा त्याला बेड टी मिळाली नाही, म्हणून त्याने मानसीला हाक दिली. त्याच्या हाकेला कोणतीच प्रतिक्रिया आली नाही, त्यामुळे त्याला खूप राग आला. उठून पाहतो तर मानसी सोप्यावर झोपलेली.
तिला झोपलेली पाहताच त्यांच्या संतापाचा पारा चढला. एका लाथीसरशी त्याने मानसीला सोप्यावरून खाली पाडली. व्याकुळ अवस्थेतील ती कशीबशी खाली बसली. पुन्हा तो मारायला गेला. तोच डोअरबेल वाजली आणि तिची सुटका झाली. पारोशा तोंडाने त्याने दरवाजा उघडला. साहेब, दूध. माफ करा साहेब, आज थोडा लेट झाला बघा. दुधाचा संप पुकारला शेतकऱ्यांनी. कमी भाव मिळतो म्हणून आज लई कमी टँकर आले बघा. ही मोठी लाईन लावावी लागली म्हणून लेट झाला. बरं, आज ताई नाही आल्या दूध घ्यायला? तब्येत बरी आहे ना त्यांची? दूधवाला विचारत होता. हां, ठीक आहे. होकारार्थी मान हलवत दूधवाला जाण्याची वाट न पाहता सुभाषने दरवाजा लावून घेतला. आत्तापर्यंत त्याचा तिच्यावरचा राग बराच कमी झाला होता. थोड्याच वेळात तिच्याशी काही न बोलता आपली तयारी करून सुभाष ऑफिसला गेला. रात्रीपासून सतत रडण्यामुळे आणि त्याच्या मारण्यामुळे आज ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या खूपच थकली होती. बराच वेळ मानसी जमिनीवर पडून राहिली. मोबाईलच्या रिंगटोनने तिला जाग आली. टेबलवरचा मोबाईल उचलून पाहिला. साधनाचा कॉल बघून तिने तो घेतला. हॅलो साधना, काय गं, किती वेळ फोन करते? फोन का घेत नव्हतीस? काय नवऱ्याच्या प्रेमापुढे सख्या मैत्रिणीला विसरलीस? मानसी, नाही गं, तुला विसरून कसं चालेल? साधना, तब्येत बरी आहे ना तुझी? आवाज वेगळाच वाटतो. मानसी, ठीक आहे गं, मला काय झालं? साधना, काय झालं माहीत नाही, पण गुड न्यूज देण्याचा. आजार वगैरे झाला असेल तर? असं म्हणून साधना जोरात हसू लागली. तिच्या बोलण्यामुळे मानसीला भीतीने घाबरून उचकी लागली. साधना, हॅलो मानसी, अगं तुला उचकी लागली. मला वाटतं पतिदेव तुझी खूपच आठवण काढतात. साधनाची फोनवर बडबड चालू होती. हॅलो साधना, तुला मी नंतर फोन करते, असं बोलून मानसीने जवळजवळ फोन कटच केला. साधनाचा फोन आला की जीवाभावाच्या मैत्रिणीशी तन्मयतेने बोलणारी ती आज तिच्याशी बोलण्याचे टाळत होती. कारण ती आज तिच्याशी बोलण्याची इच्छा नव्हती. त्याहीपेक्षा तिच्या अंगात बोलण्याचे त्राण नव्हते. सारखी चक्कर येत असल्यासारखं वाटत होतं. पुन्हा वाद नको म्हणून ती कसंबसं सगळं काम करत होती. सुभाष ऑफिसला गेल्यावर मानसी थोड्या वेळासाठी बेडवर जाऊन पडली. सारखं मळमळल्यासारखं वाटत होतं. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर तिने डॉक्टरकडे जायचं ठरवलं. बिल्डिंगच्या खाली येऊन रिक्षा केली व सरळ हॉस्पिटल गाठलं. आत्ता तिला खूप भीती वाटू लागली. डॉक्टरांनी तपासणी अंती तिला सांगितलं, मॅडम, काही काळजी करण्याचं कारण नाही. तुमचा आजार म्हणजे तुम्ही आई होणार आहात. तेव्हा स्वतःची काळजी घ्यायची. अमुक खायचं तमुक खायचं नाही, हे करायचं नाही वगैरे वगैरे डॉक्टर माहिती देत होते. पण मानसीचे डॉक्टरच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. या बातमीने आपल्याला आनंद होत आहे की दुःख हे तिलाच समजण्याचे झाले. हॉस्पिटलमधून विचारांच्या तंद्रीतच ती घरी आली. असेच 8 दिवस गेले. सुभाषला ही बातमी सांगणं तिला तितकंच महत्त्वाचं वाटत होतं, पण अजूनपर्यंत तिने ते सांगितलं नव्हतं. आज मात्र त्याला सांगायचं तिनं ठरवलं. सुभाष ऑफिसला जाण्यासाठी शर्ट अंगात घालत असताना मानसी सुभाषला म्हणाली, अहो, मी डॉक्टरकडे गेले होते. मग मी काय करू? सुभाष, तुम्ही लवकरच बाबा होणार आहात. मग मी काय नाचू? मोठा पराक्रम केल्यासारखं सांगू नकोस मला. जाता माझे बूट पुसून ठेव, मला ऑफिसमध्ये जायला उशीर होतो. निमूटपणे त्याचे बूट साफ करून ठेवले आणि आपल्या रोजच्या कामाला स्वतःला गुंतवून घेतलं. जेव्हा तो घरातून बाहेर पडला तसं इतका वेळ दाबून ठेवलेला तिचा हुंदका फुटला. त्याच्या या वागण्याने तिच्या मनाचा तोल पार ढळला होता. कितीतरी वेळ ती रडत राहिली. संध्याकाळी सुभाष घरी आला. तो भरपूर दारू पिऊनच. एका क्षणी त्याची रटाळ बडबड, मध्ये शराबी डोळे मिचकावून हसणं याची तिला खूपच किळस आली. रागाच्या भरात ती बोलून गेली, पुन्हा शेण खाऊन आला तर काय गरज होती दारू ढोसायची? सकाळी मी आपल्या बाळाविषयी सांगत होते तर तुम्हाला वेळ नव्हता आणि हे दारू पिण्यास तुमच्याकडे वेळ आहे. तसा तो बेफिकीरपणे म्हणाला, हे मूर्खबाई, बेअक्कल, मला आनंद झाला म्हणून मी आज प्यायलो. समजलं तुला? तुला काय माती समजतं? आपल्या घरी बाळ येणार आहे याचा मला आनंद झाला आहे. नॉनसेन्स तू आहेस. असं काहीतरी तो बरळत राहिला. थोड्याच वेळात सुभाष जागेवरून उठला. अवसान भरल्यागत मानसीजवळ येऊन तिला घट्ट पकडले. तशी ती ढकलली गेली. मग तो तिच्या पोटाला जोरात चिमटे काढू लागला. आता मात्र मानसी जोरात ओरडली, काय करता तुम्ही? माझ्या पोटात आपलं बाळ वाढतंय. तिच्या पोटावर हात ठेवत तो म्हणाला, मग का तर मी त्याच्याशी खेळतोय. पुन्हा एकदा तिच्या पोटावर त्याने जोरात हात मारला. मानसीला आता खूपच वेदनेची कळ आली. ती थोडा वेळ कळवली, पण त्याच ताकदीने स्थिरावली. तितक्याच जोरात तिने सुभाषच्या श्रीमुखात लगावली.
तो धडकन जाऊन सोफ्यावर कोसळला. आज कुठून आली हिंमत, की मातृत्वाच्या जाणीवेने तिला ताकद दिली होती. त्याच क्षणी मानसीने आपली बॅग भरली व घरातून चालती झाली. कुठे जायचं हे तिला माहीत नव्हतं, पण ती चालत राहिली. जिथे मार्ग सापडेल तिथे. मानसीच्या घरी अगोदर धुणी भांडी करण्यासाठी कामवाली बाई यायची. लग्नानंतर 15 दिवसांनी सुभाषने तिला कामावरून काढून टाकले. धनाबाई नाव तिचं. ती समोरून येताना दिसली. कोणतेही आडेवेडे न घेता मानसी सरळच म्हणाली, धना मावशी, तुमच्या वस्तीत कुठे राहायची सोय होईल का? त्यावर धनामावशी म्हणाली, ताई, तुमचं एवढं मोठं घर असताना का विचारता? मावशीला घडला प्रसंग सांगणं भाग होतं. तिने सुभाषविषयी तिला सर्व काही सांगितलं. ताई, मी आता इथे कामाला नाही येत. पोरगा कामाला लागला बघा. तो आता मला काम करू देत नाही. विश्रांती घे म्हणतो. गुजरातला कामाला लागला. तुम्हाला चालत असेल तर माझ्या घरी राहायला या. माझ्या झोपड्यात सध्या मी एकटीच असते. धना मावशीच्या बोलण्यामुळे मानसी आतून सुखावली. दोघी मावशीच्या झोपडपट्टी वस्तीत पोहोचल्या. त्या रात्री तिने आपली कर्मकहाणी धना मावशीला सांगितली. ते ऐकून तिचे डोळे पाणावले. डोळे पुसत ती म्हणाली, ताई, काही काळजी करू नका. तुमच्या पोटातल्या बाळाला जपा. मी आहे तुमच्या बरोबर. तिच्या त्या धरोधीत बोलल्याने मानसी खंबीर झाली. धना मावशीकडे येऊन 8 दिवस झाले. संपूर्ण दिवस ती घरातच बसून राहायची. वस्तीतल्या लोकांनी जेव्हा धना मावशीकडे तिच्याविषयी विचारलं तेव्हा मावशी लोकांचं तोंड बंद करण्यासाठी सांगून मोकळी झाली. ती माझ्या बहिणीची पोर आहे. ती आत्ता इथंच राहणार आहे. आत्तापर्यंत राहण्याचा प्रश्नच सुटला होता. प्रश्न होता तो पोटाचा. पोटाची खळगी भरण्यासाठी काहीतरी करावं लागणार होतं. मग एक दिवस मानसीने मनाशी ठरवलं आणि ती जवळच्या होलसेल मार्केटमध्ये जाऊन पिना, बायकांना लागणाऱ्या बांगड्या, टिकल्या अशा वस्तू खरेदी करून आली. लगेच दुसऱ्या दिवशी एका मोठ्या पिशवी सगळं सामान भरून ती स्टेशनकडे निघाली. स्टेशनमध्ये जाताच समोरून येणाऱ्या ट्रेनमध्ये चढली. हात रुमाल, टिकल्या असं मोठ्याने म्हणत आपल्याकडे सामान खपवू लागली. लेडीज डबा असल्याकारणाने बऱ्याच बायकांनी तिच्याकडच्या वस्तू खरेदी केल्या. पहिल्याच दिवशी तिच्या श्रमाला यश मिळाले. आता मानसीचा रोजचाच हा दिनक्रम झाला. असेच दिवस चालले होते. बघता बघता तिला 7वा महिना लागला. ट्रेनची धावपळ, खेचाखेची यामुळे तिला खूप त्रास व्हायचा. पण पोटासाठी करणं भाग होतं. तिची तशी अवस्था बघून बऱ्याच महिला तिच्याकडचं सामान मुद्दाम खरेदी करत, तर काही महिला ट्रेनमध्ये बसायला जागा देत. एक दिवस मानसीच्या आईचा फोन आला. फोनवरून आई मानसीला माहेरी बोलवत होती. बरं घट्ट करू नकोस. लेकीचं पहिलं बाळंतपण माहेरीच होतं. तेव्हा जावई बापूंना तुला माहेरी सोडायला सांग. आई असं काही बाई फोनवरून सांगत होती. मानसी मात्र दुसऱ्याच विचारात पडून गेली होती. ती स्वतःशीच बोलत होती, बिचारी माझी साधी बोळी आई, तुझ्या जावयाचे पराक्रम ऐकले तर धक्क्याने अंथरूण धरशील. तसं व्हायला नको ग आई. माझा माणूस म्हणून तूच तर आहेस. म्हणून तर मी तुझ्याकडे येत नाही. तुला या सगळ्याचा त्रास व्हायला नको असं मला वाटतं. या सगळ्या जाणवामुळे सकाळपासून तिला अस्वस्थता जाणवत होती. मावशीला त्याची कल्पना न देता मानसी तशीच स्टेशनकडे निघाली. प्लॅटफॉर्मवर माणसांचा जणू समुद्रच होता. ती गर्दी बघून धंदा चांगला होणार असं मानसीला वाटलं. ट्रेन येताच गर्दीचा प्रवाह दरवाजाच्या दिशेने गेला. त्या गर्दीत आपलं भलं मोठं पोट सांभाळत चालू लागली. दरवाजापर्यंत पोहोचेपर्यंत ट्रेन चालू झालेली. गर्दीचा घोळका धावत सुटला. सामानाची बॅग सांभाळत धावत असताना अचानक गर्दीतला एक पाय तिच्या पायावर पडला. तिचा त्यामुळे तोल गेला. गर्दीत कोणाला काहीच कळायच्या आत हा लोट तिच्यावरून उड्या मारून चालला. पाठीवर पडल्याने समोर दिसणारे स्टेशनचे छत तिला अंधांतरी वाटू लागलं. ती इतक्यात ट्रेनने वेग घेतला. तिच्यातच व ट्रेन यामध्ये फक्त अर्धा ते 1 फुटाचं अंतर होतं. आता आपण ट्रेन खाली खेचले जाणार याची तिला खात्री झाली. तिने डोळे गच्च बंद केले व तशीच पडून राहिली. अर्धी अजून पांगली नव्हती. ट्रेन निघून गेल्यावर कोणीतरी केलेल्या थंड पाण्याच्या शिडक्याने ती स्थिरावली. घोळक्यातील कोणी सभ्य माणसाने तिला रिक्षात नेऊन बसवले. रिक्षात बसताक्षणी तिला जाणवायला लागलं की पोटातील हालचाल मंदावली आहे व पाठीला असह्य कळा येत आहेत. त्याच रिक्षाने मग ती वस्तीवरच्या सरकारी आरोग्य केंद्रात गेली. वेटिंग कक्षातील सिमेंटच्या बाकावर जाऊन बसली. डोळ्यासमोर अंधारी येत होती. मग तिथल्याच एका पेशंटच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या कक्षात नेले. डॉक्टरांनी तपासणी केली व तिला सोनोग्राफी करण्यास सुचवले. आता ती पाठीच्या वेदना पूर्णपणे विसरली होती. तिला फक्त जाणवत होत्या त्या पोटातील बाळाच्या न होणारी हालचाली. घाबरलेली ती ओक्साबोक्शी रडू लागली. काही पेशंटनी देखील तिला धीर दिला. थोडाशी सावध झाल्यावर जेव्हा सोनोग्राफी झाली, तिला तिच्या बाळाची हालचाल स्क्रीनवर दाखवल्या गेल्या तेव्हा तिच्यात पुन्हा बळ आलं. आनंदाने तिने नर्सला जाऊन मिठीच मारली.
धनमावशीला ही गोष्ट समजताच ती फार घाबरली. त्या संध्याकाळी धनमावशीने बळजबरीने मानसीला प्यायला दिलेलं ग्लासभर दूध इच्छा नसतानाही मानसी पीत बसली होती आणि मोबाईलवर रिंग वाजली. हॅलो म्हणायचा अवकाश. आई घाबऱ्या आवाजात रागाने बोलू लागली. म्हणू उद्या मुंबईला मी येते. तुझं बाळंतपण गावी होणार. तुझी आई अजून जिवंत आहे. आईपासून आपल्या मुलाचं काहीही लपवत नसतं. तेव्हा गुपचूप माझ्याबरोबर माहेर यायची तयारी करून ठेव. तुला उद्या काही कमी जास्त झालं तर मी जगू शकत नाही. तुला तुझी आई जिवंत हवी असेल तर तू माझ्याबरोबर गावी येशील. असं बोलून तिने फोन ठेवून दिला. त्यानंतर मानसीने पुन्हा बराच वेळ आईचा फोन ट्राय केला, पण व्यर्थ. सारखे फोनवर स्विच ऑफ असल्याचा मेसेज येत होता. मानसीला आता समजून चुकलं, कोणत्याही परिस्थितीत आई येणार. पण हे सगळं आईला कसं समजलं की मी धनामावशीकडे होते, की सुभाषने सांगितलं? नेमकं काय समजलं असेल तिला? जो माणूस मी घरातून बाहेर पडल्यावर साधी चौकशीही करू शकत नाही, तो माणूस आईला फोन करून कसं सांगू शकतो? शक्यच नाही. मग आईला कळलं कसं असेल बरं? बराच वेळ ती विचार करत बसली. सकाळी जाग आली ती म्हणू या हाकेने. अरे देवा, म्हणजे आई आली. डोळे चोळत ती बाहेर आली. खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि काय, समोर आई दत्त म्हणून हजर होती. बरोबर शेजारचा रमा काकूंचा मुलगा राघवदादा. राघवदादा आत्ताच मिलिटरीमधून रिटायर झाला होता. राघवदादा म्हणजे ससाण्यासारखा, कुठल्याही गळीबोळातील गोष्टी शोधून काढणारा. आणि आई तर काय विचारूच नका. एखादी गोष्ट ठरवली की करणारच. दोघांना समोर बघून मानसी त्यांना घरात बोलवायचं देखील विसरून गेली. आम्हाला आता घरात बोलवशील की नाही? का असंच बाहेर ताटकळत राहायचं? आणि काय गं, तुझी आई जिवंत आहे ना? मग बाळा का अशी वागलीस? मी कोणी परकी असल्यासारखी का वागलीस? एवढ्या मोठ्या भयानक प्रसंगातून एकटी जातेस. मला का नाही सांगितलं? देवाच्या मनात होतं म्हणून दुसऱ्याकडून तरी निदान समजलं. नाहीतर काय झालं असतं कोण जाणे. आई डोळ्याला पदर लावत म्हणाली. आईला रडताना पाहून मानसी आईजवळ जाऊन म्हणाली, तू काही टेन्शन घेऊ नकोस. मी आता तुझी पूर्वीची भित्री लाजाळू म्हणू राहिली नाही. येणाऱ्या प्रसंगाला तोंड देण्याची तयारी करते. आणि मी काही एकटी नाही, माझं बाळ आहे माझ्याबरोबर. आता मात्र आई अवाक होऊन मानसीकडे पाहतच राहिली. तिचे ते बदललेले रूप पाहून आईला रणचंडिकेचे दर्शन झाले. दसऱ्याच दिवशी धनमावशीचे खूप आभार मानून मानसी बाळंतपणासाठी आईकडे जायला निघाली. आईकडे आल्यापासून मानसी खूप खुश होती आणि तिचे डोहाई पुरवत होती. तिला हवं नको ते बघायची. सुभाषने मानसीला केलेला त्रास आठवून आई कधी कधी रडायची. मग मानसीचं आईला धीर द्यायची. 9 महिने आणि 9 दिवस झाले आणि आज सकाळपासून प्रसूती वेदना व्हायला लागलेल्या. आईला सोबत घेऊन ती हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. मानसीला ॲडमिट केल्यानंतर काही वेळातच नॉर्मल डिलिव्हरी होऊन मुलगा झाल्याची बातमी डॉक्टरांनी तिच्या आईला दिली. त्या गोंडस बाळाला बघून आईला अत्यानंद झाला. आपल्या डोळ्यातील पाणी लपवत ती मनूला म्हणाली, बाळा, तू किती सोसलंस याची जाणीव येते मला, पण या बाळाकडे बघून सगळा त्रास नाहीसा झाला बघ. तू खऱ्या अर्थाने आज स्ट्रॉंग झालीस. बाळाचं बारसं झालं आणि मानसी जवळच्या शहरात एका कंपनीतील ऑफिसमध्ये डाटा ऑपरेटर म्हणून काम करू लागली. आता ती खऱ्या अर्थाने आर्थिक स्वावलंबी झाली होती. 4 वर्ष तिथेच ती काम करत होती. आपल्या बौद्धिक कौशल्याने ती मॅनेजर या पदावर पोहोचलेली. मध्यंतरी सुभाषला घटस्फोट घ्यायचा निर्णय मानसीने घेतला. वकिलांना भेटून तशी व्यवस्था केली. सुभाष तिला मनवण्याचा खोटा प्रयत्न करत होता, पण त्याच्या कोणत्याही गोष्टीला न जुमानता तिने वकिलामार्फत त्याला नोटिसा पाठवल्या. दोघेही विभक्त झाले आणि इथूनच तिच्या आयुष्यात नवी सुरुवात झाली. काही महिन्यांपूर्वी MPSCची जाहिरात तिच्या नजरेत आली. मग काय, मानसीने निश्चय केला की ही परीक्षा द्यायची व सरकारी नोकरी मिळवायची. कोणतेही विलंब न करता मानसीने फॉर्म भरला. त्यानंतर MPSCचे क्लास जॉईन केले. खूप परिश्रम करून अभ्यास करत पहिल्याच प्रयत्नात MPSCची परीक्षा विशिष्ट गुणांसहित पास झाली आणि उपजिल्हाधिकारी या पदावर रुजू झाली. या सगळ्या प्रयत्नात तिला आईची मदत आणि आशीर्वाद होता. आईची सोबत असेल तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य होणे नाही याची तिला पुरेपूर खात्री झाली. आपल्या मिहीरलाही आपण असंच खंबीर केलं पाहिजे हे तिला आज पूर्णपणे जाणवत होतं. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.